नेटवर्क 18चे प्रतिनिधी मिथिलेश ठाकूर यांनी पोलीस अधिकारी SK सिन्हा यांच्याशी संवाद साधला। पाहूया त्यांनी नेमकी काय माहिती दिली। सैफ अली खान पर हुए हमले के संदिग्ध को पुलिस ने पकड़ लिया। दुर्ग RPF प्रभारी सीधे उनसे बातचीत करेंगे। सर, आज आपने आरोपी को पकड़ा है, किस तरह की कार्रवाई रही है? मुंबई पुलिस से खबर मिला था हम लोग को एक फ़ोटो और टावर लोकेशन मोबाइल का कि ज्ञानेश्वरी एक्सप्रेस में वो ट्रैवल कर रहा है मुंबई से। तो उसके बेसिस में हम लोग यहाँ पे 2 टीम बना के चेक किए थे जनरल कंपार्टमेंट। जनरली इस टाइप के लोग जनरल कंपार्टमेंट में ट्रैवल करते हैं। तो आगे के जनरल कंपार्टमेंट में वो बैठा हुआ पाया गया था। उसके पास कोई टिकट नहीं था। तो मुंबई पुलिस से उसका फ़ोटो भेज के और वीडियो भेज के कंफर्म कराया तो बोला कि हाँ यही है। तो उसको उतार के फिर हम लोग यहाँ लेके आए उसको। सर, आरोपी के पास से क्या बरामद हुआ? कुछ वो सब अभी डिटेल नहीं पता। बैग मिला है उसके पास। क्या और कुछ पूछताछ की जाए? कहाँ जा रहा नहीं, था? हम लोग उसका बेसिक ये किए हैं, खाली कहाँ रहता है, क्या करता है। मुंबई पुलिस से कोई पुष्टि हुई आप लोग किस तरह? नहीं, मुंबई पुलिस जो फोटो हमको भेजे थे सेम फोटो ये जिसको हम लोग डिटेन किए वही है, सेम जी, क्या नाम है उसका? आकाश कैलाश कनौजिया। ठीक है, तो देखिए आकाश कैलाश कनौजिया को पुलिस ने हिरासत में लिया है। मुंबई पुलिस का इंतजार किया जा रहा है। रात करीब 8 बजे पुलिस पहुंचेगी। उसके बाद में इस पूरे मामले की पुष्टि हो पाएगी कि आखिरकार जिसकी तलाश की जा रही थी वो तलाश कहीं पूरी तो नहीं हुई और ये जो आरोपी है वो वही आरोपी है। इसकी पुष्टि हो जाएगी जल्दी। न्यूज़ 18 छत्तीसगढ़ के लिए दुर्ग से मिथिलेश ठाकुर। अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याच्या तब्बल 60 तासांच्या नंतर सैफवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आलं। एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्यासारख्या अधिकाऱ्यांचं नेतृत्व आणि तब्बल 28 टीमच्या दिवस रात्र शोधानंतरही या सगळ्याबद्दलचं यश आलंय। त्यानंतर आता मुख्य संशयिताच्या चौकशीतून प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे। एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक, ज्याच्या नावावर 80हून जास्त एन्काउंटर आहेत, ज्यामुळे ज्याचं नुसतं नाव जरी घेतलं तरी गुन्हेगारांचा थरकाप उडतो असं म्हटलं जातं। याच दया नायकच्या नेतृत्वाखाली सैफ अली खानवर चाकू हल्ल्याच्या आरोपाचा शोध घेतला जात होता। सैफरच्या हल्ल्याच्या तब्बल 60 तासानंतर या प्रकरणातील संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागला। दया नायक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या जवळपास 28 टीम सैफच्या हल्लेखोराचा शोध घेत होत्या। एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा शोध घेत असतानाही हल्लेखोर तब्बल 60 तास पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला। शनिवारी दुपारी पोलिसांनी छत्तीसगडच्या दुर्गमधून आरोपी आकाश कनौजियाला ताब्यात घेतलं। मुंबई पुलिस से खबर मिला था हम लोग को एक फ़ोटो और टावर लोकेशन मोबाइल का कि ज्ञानेश्वरी एक्सप्रेस में वो ट्रैवल कर रहा है मुंबई से। तो उसके बेसिस में हम लोग यहाँ पे 2 टीम बना के चेक किए थे जनरल कंपार्टमेंट। जनरली इस टाइप के लोग जनरल कंपार्टमेंट में ट्रैवल करते हैं। तो आगे के जनरल कंपार्टमेंट में वो बैठा हुआ पाया गया था। उसके पास कोई टिकट नहीं था। तो मुंबई पुलिस से उसका फ़ोटो भेज के और वीडियो भेज के कंफर्म कराया तो बोला कि हाँ यही है। तो उसको उतार के फिर हम लोग यहाँ लेके आए उसको। आरोपी आकाश कनौजियाचं मुंबईतलं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं होतं, ज्यात आरोपी दीपक सैफवर हल्ला केल्यानंतर दादरमध्ये आल्याचं समोर आलं। तिथं त्यानं एका मोबाईल शॉपमधून हेडफोन घेतल्याचं दिसून आलं। आता हा आरोपी थेट छत्तीसगडमध्ये सापडल्यानं तो दादरहून ट्रेननं थेट छत्तीसगडमध्ये फरार झाल्याचं समोर आलं। सैफ अली खान पर हुए हमले का आरोपी आकाश कनौजिया को दुर्ग पुलिस ने हिरासत में लिया है। आज ज्ञानेश्वरी एक्सप्रेस से वो बिलासपुर की ओर जा रहा था। उसी के दुर्ग पहुंचने की संभावना थी। पुलिस का एक इनपुट मिला था, एक फ़ोटो मिली थी जिसके माध्यम से ये बताया गया था कि वो ट्रेन से जो है वो जा सकता है। उसी के आधार पर पुलिस खोजबीन कर रही थी और उसके बाद में ज्ञानेश्वरी एक्सप्रेस में जब तलाशी ली गई तो उसके बाद में आरोपी को पकड़ा गया। पुलिस उसको तत्काल जो है वो RPF थाने में ले आई है, जहाँ पर देख सकते हैं कि दुर्ग का RPF थाने में इसको हिरासत में रखा गया है। जगातील सर्वात चाणाक्ष समजल्या जाणाऱ्या स्कॉटलँड यार्ड नंतर मुंबई पोलिसांचा नंबर लागतो असं बोललं जातं। पण सैफ अली खान प्रकरणात मुंबई पोलिसांची बरीच तारांबळ उडाल्याचं दिसून आलं। आता 60 तासानंतर का होईना सैफवर चाकू हल्ला करणारा मुख्य संशयित आकाश कनौजिया पोलिसांच्या हाती लागलाय। त्यामुळे त्याच्या चौकशीतून नेमकं काय समोर येतं, आकाशचा सैफवर हल्ला करण्याचा हेतू काय होता, त्याला चोरी करायची होती की इतर काही, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आता मिळण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी मध्यरात्री चाकून हल्ला केल्यानंतर आरोपी दुसऱ्या दिवशी मुंबईत फिरत होता।
विशेष म्हणजे तो वांद्रे आणि दादर परिसरात अगदी बिनधास्त फिरत असल्याची माहिती समोर आली. त्याला पोलिसांनी कुठलीही भीती नव्हती. तो अगदी बिनदिक्कतपणे मुंबईत रस्त्यावर फिरत होता. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून त्यानं आपले कपडे बदलले होते. मुंबई पोलिसांच्या हाती लागलेलं हे सीसीटीव्ही फुटेज जरा बारकाईनं पहा. मुंबईतील वांद्रे आणि दादर रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झालेली ही दृश्य आहेत. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असलेल्या व्यक्तीचा चेहरा जरा निरखून पहा. अभिनेता सैफ अली खानवरच्या हल्ल्यामागे हाच चेहरा आहे असं संशय पोलिसांना आहे. सैफवरच्या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांच्या विविध पथकांकडनं या व्यक्तीचा शोध घेतला जात होता. पोलीस आपल्या मागावर आहेत असं माहीत असताना सुद्धा हा व्यक्ती अगदी बिनदिक्कतपणे वांद्रे आणि दादर परिसरात फिरत होता. या सीसीटीव्हीवरनं आता ते उघड झालंय. गेल्या 2 दिवसातला घटनाक्रम पाहूया. बुधवारी मध्यरात्री 1:37 आरोपी सैफच्या घराकडे जाताना सीसीटीव्हीत कैद झाला. सैफवरच्या हल्ल्यानंतर त्यानं सैफच्या घरातनं पळ काढला आणि मध्यरात्री 2:33 हा आरोपी पळून जाताना दिसला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी 7:05 तो वांद्रे रेल्वे स्थानकाकडे जाताना सीसीटीव्हीत कैद झाला. पुढे 2 तासांनी म्हणजे सकाळी 9:04 तो दादर रेल्वे स्थानक परिसरात होता. तो एका मोबाईल दुकानात गेला आणि त्याने हेडफोन्सची खरेदी केली. तिथून तो 2 मिनिटं पुढे चालत गेला आणि त्याच फुटपाथवरून परत मागे आल्याचंही सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसतंय. सैफ अली खानच्या घरी रात्री 1:30 वाजता गेलेला आरोपी 2:30 वाजता सैफवर हल्ला करून बाहेर पडला. त्यानंतर तो आरोपी पळून जायला पाहिजे होता, पण तो पळून न जाता सकाळी 7 वाजेपर्यंत सैफ अली खानच्या घरापासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती थांबला होता. तो कुठे होता, इतका वेळ त्याने काय केलं हे अद्याप समोर आलेलं नाही आहे. पण आरोपी सकाळी 7 वाजल्यापासून ते साधारणपणे 7:30पर्यंत हा बँड्रा परिसरामध्ये होता आणि त्यानंतर पुढे तो दादरमध्ये गेला. तिथून पुढे त्याचा ठाव ठिकाणा अजूनपर्यंत लागलेलं नाही आहे. पण या सगळ्या घटनेमध्ये जवळपास 4.5 तास आरोपी सैफ अली खानच्या घराच्या बाहेरच होता, पण तो पोलिसांना मात्र सापडून आला नाही. शुक्रवारी रात्री मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या मोबाईल दुकानातलं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं. याच फुटेजच्या आधारे पोलिसांकडनं आरोपीचा शोध घेतला जात होता. त्यानंतर हा आरोपी नेमका कुठे गेला याचाही शोध पोलीस करत होते. दादर रेल्वे स्थानकातनं तो ट्रेननं पसार झाला असावा असा दाट संशय पोलिसांना होता आणि त्याच दिशेनं पोलिसांनी आपला तपास पुढे सुरू ठेवला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.